नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। बागलाण तालुक्यातील खमताने गावावरील हा एक बंधारा आहे आणि या बंधाऱ्यामध्ये जेव्हा केळझर धरणामधून पाणी आलं, पाणी येण्यापूर्वी हा एक तरुण या बंधाऱ्यावर होता आणि अचानक पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर वाढला आणि 12 वाजेपासून युवक या ठिकाणी अटकल्याचं आपण बघता आहात। प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे। जिकडे पाहावं तिकडे बघ्यांची गर्दी दिसते आहे। या ठिकाणी परिस्थिती अतिशय वाईट असल्याचं आपल्याला दिसतं आहे। केवळ या बंधाऱ्यावर एक लोखंडी खांब आहे आणि या खांबाच्या आडोशाने हा युवक येथे अडकलेला आहे। 12 वाजेपासून हा युवक इथं उभा आहे। 5 मिनिटापूर्वी या ठिकाणी एक ड्रोन सोडण्यात आलेला होता। त्या ड्रोनला एक दोरा लावण्यात आलेला होता आणि जेव्हा हा ड्रोन या युवकाजवळ पोहोचला त्याला इशारे करून सांगण्यात आलं होतं की ड्रोन जेव्हा तुझ्याकडे येईल तेव्हा तू त्याची दोरी तोडायची आणि त्या दोरीच्या माध्यमातून दुसरा दोर तुझ्याजवळ पाठवण्यात येईल। ही दृश्य आपण लाईव्ह बघू शकतात की या तरुणाकडे ड्रोन कॅमेरा पाठवण्यात आलेला होता आणि या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याच्याजवळ आता एक दोरी पोहोचवण्यात आलेली आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे। सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले आपला जीव धोक्यात घालून एका युवकाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत। मोठ्या प्रमाणावर पाणी आहे, मिनिटांनी वाढताना आपल्याला दिसतं आहे। रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे आणि जो छोटासा दोरा या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून गेलेला होता तो दोरा जेव्हा त्या युवकापर्यंत पोहोचला आणि त्या दोराच्या माध्यमातून आता ही पिवळ्या रंगाची दोरी या युवकापर्यंत पोहोचवण्याचं काम आता सुरू आहे। सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याचं आपल्याला दिसतं आहे। सायंकाळचे 5:15 झालेले आहेत, मात्र अद्यापपर्यंत या रेस्क्यू ऑपरेशनला यश आलेलं नाही। सुरुवातीला एका व्यक्तीला ही घटना समजली आणि या एका व्यक्तीने आजूबाजूच्या नागरिकांना कळवलं। खमताण्यापर्यंत या घटनेची खबरबात गेली आणि त्याच्यानंतर इतका मोठा जनसमुदाय या ठिकाणी एका युवकाला वाचवण्यासाठी आलेला आहे। अनेकांकडून या ठिकाणी प्रार्थना केली जात आहे की या युवकाचा जीव कोणत्याही परिस्थितीमध्ये वाचला पाहिजे अशी प्रार्थना या ठिकाणी होते आहे। पाण्याची परिस्थिती मिनिटाला या ठिकाणी वाढल्याचं दिसतं आहे आणि सर्वांकडून प्रार्थना केली जाते आहे का या युवकाचे प्राण वाचावेत आणि हा युवक कोणत्याही परिस्थितीमध्ये या पाण्यामधून बाहेर निघावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे। या बंधाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे। या परिसरामधील महिला असतील, पुरुष असतील, युवक असतील, हे रेस्क्यू ऑपरेशनचे साक्षीदार आहेत। यांच्या समोर हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। केवळ एका युवकाचा जीव वाचावा यासाठी या परिसरामध्ये हजारो नागरिकांनी गर्दी केलेली आहे। जी पिवळी दोरी या युवकापर्यंत पाठवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते। अखेर ड्रोनच्या माध्यमातून ही पिवळी दोरी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या माध्यमातून या युवकापर्यंत पोहोचलेली आहे। आपण बघू शकतात की ही दोरी आता काहीतरी चमत्कार घडू शकते अशी अपेक्षा या ठिकाणी सर्वांची आहे। पिवळ्या रंगाची ही दोरी आपण बघू शकतो। काही वेळातच ही दोरी या युवकाच्या हातात पोहोचेल आणि पुढील इशाऱ्यांवर हा युवक आपलं काम करतो आहे। वासुदेव देसले या युवकाला इशारे करतात आणि या इशाऱ्यांवर हा युवक आपलं कार्य साधताना दिसत आहेत। आता पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी या युवकाला ही दोरी त्या खांबाला गुंडाळायला लावलेली आहे। ची दोरी या युवकापर्यंत पोहोचलेली आहे आणि जो काही लोखंडी रॉड आहे या रॉडला बांधण्याचं काम तो आता करतो आहे। बागलाण तालुक्यातलं पहिल्यांदा मी असं रेस्क्यू ऑपरेशन बघत आहेत। रेस्क्यू ऑपरेशनची ही दुसरी बाजू आहे। या बाजूकडून युद्ध पातळीने काम सुरू आहे। ही दोरं या ठिकाणी आणलेली आहेत। मिळालेल्या माहितीनुसार
मच्छिंद्र म्हाळू पिंपळशे असं या युवकाचं नाव आहे आणि लवकरच या ठिकाणी आम्हाला माहिती मिळालेली आहे NDRFचं पथक या ठिकाणी काही वेळात पोहोचतं आहे। याबद्दल डॉक्टर सुभाष भामरे यांचे जे सहकारी आहेत शेषराव पाटील यांनी फोनवर ही माहिती दिलेली आहे। नाशिकचं NDRFचं पथक जर या ठिकाणी तात्काळ आलं तर लवकरच या युवकाला मोठी मदत, मोठा दिलासा या ठिकाणी मिळू शकतो। मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं मिनिटाला नदीच्या पाण्यामध्ये सातत्याने वाढ होते आहे। मात्र रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी युद्ध पातळीने लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेली आहे। दुसऱ्या बाजूला एक चित्र आपल्याला बघायला मिळतं, एका आईचं एका मुलावर असलेलं प्रेम या ठिकाणी जर आपल्याला बघायचं असेल तर या युवकाची आई आपला मुलगा वाचावी म्हणून देवाला प्रार्थना करते आहे आणि त्यांच्यासोबत आपण बघू शकतात की मुंजवाडच्या सरपंच सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांनी सुद्धा या मातेला मोठ्या प्रमाणावर धीर देण्याचं काम केलं आहे। आदिवासी समाजाचा हा युवक असल्यामुळे आदिवासी समाज या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेला आहे। हा युवक वाचावा यासाठी सर्वत्र प्रार्थना केली जाते आहे। दुसरीकडे हा जो बंधारा आहे हा खमताण्याच्या हद्दीमध्ये येतो। मग खमताण्याचे सुद्धा सरपंच असतील, उपसरपंच असतील किंवा ग्रामपंचायतीचे सदस्य असतील किंवा खमताणे गावामधील युवक मंडळी असेल, ही युवक मंडळी सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आलेली आहे। आणि आपण बघू शकतात की एक ट्यूब आणि टायर या युवकापर्यंत पोहोचवण्याचं काम गेल्या 2-3 तासापर्यंत सुरू होतं। अथक प्रयत्नांनी अतिशय शेवटच्या काही मिनिटांमध्ये आपण बघू शकतात की टायर आणि ट्यूब या युवकापर्यंत पोहोचलेला आहे। 7:35 झालेले आहेत आणि आता खरं रेस्क्यू ऑपरेशनचा भाग 1 संपल्याचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने दिसतं आहे। आता सुरू होईल रेस्क्यू ऑपरेशनचा भाग 2 आणि या भाग 2 मध्ये सहभागी आहेत सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, DYSP शशिकांत शिंदे, आजूबाजूच्या ज्या ग्रामपंचायती आहेत या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच देखील आलेले आहेत। जी खमताणे ग्रामपंचायत असेल, मुंजवाड ग्रामपंचायत असेल, या ग्रामपंचायतीचे पदाधिकारी किंवा आजूबाजूचे नागरिक असतील, सटाणा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनील मोरे असतील किंवा नगरसेवक असतील या ठिकाणी आलेले आहेत। सरकारी विभागाकडून या ठिकाणी प्रांत प्रवीण महाजन आलेले आहेत, तहसीलदार जितेंद्र इंगळे आहेत, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे या ठिकाणी आलेले आहेत। सायंकाळचे 6:45 झालेले आहेत। 7 वाजायला अवघे 15 मिनिटं शिल्लक आहेत। अंधार पडायला सुरुवात झालेली असताना दुसरीकडे मात्र रेस्क्यू ऑपरेशनमध्ये प्रचंड अडथळे निर्माण होत आहेत। पाण्याचा प्रवाह इतका जोरात आहे की काय करावं काय करू नये सगळं काही सुचण्यापलीकडे आहे। खूप अनुभवाची कमतरता या ठिकाणी दिसत असेल तरी सुद्धा पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, त्यांचे कर्मचारी किंवा पट्टीचे पोहणारे जे असतील त्यांच्या माध्यमातून जे काही या ठिकाणी प्रयत्न चाललेले आहेत, मी तर म्हणतो की हे प्रयत्न खरोखर वाखाणण्याजोगे आहेत। कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण नसताना सुद्धा इतके शर्तीचे प्रयत्न गेल्या 4-5 तासापासून केले जात आहेत आणि असं असताना सुद्धा मात्र टायर आणि ट्यूब पोचलेला असला तरी मात्र पुढे काय करावं याबाबत निश्चित अशी दिशा ठरलेली नाही। म्हणून आता पुढे काय होतं याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। इथं केवळ फक्त गर्दी दिसते आहे, जी खऱ्या अर्थानं मदत करणारी जी दर्दी लोक आहेत यांची संख्या खूप कमी दिसते आहे। मात्र ज्यांच्याकडून ही प्रयत्न केली जात आहेत अगदी मनापासून हे काम चाललेलं आहे, मात्र प्रशिक्षणाचा अभाव असल्यामुळे मोठ्या अडचणी या ठिकाणी निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतं आहे। खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचे जे विश्वासू सहकारी आहेत शेषराव पाटील, डॉक्टर पाटील सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अनेकांच्या अपेक्षा या ठिकाणी वाढलेल्या असतील। खासदार यांचे विश्वासू सहकारी म्हटल्यानंतर केंद्राकडून काही या ठिकाणी मदत मागवता येते का या सुद्धा अपेक्षा या ठिकाणी नागरिकांच्या वाढलेल्या असतील। मात्र वेळ खूप झालेली आहे, जवळपास सायंकाळचे 7 वाजायला आलेले आहेत। अंधार पडायला या ठिकाणी सुरुवात होईल आणि जसं जसं अंधार या ठिकाणी पडायला सुरुवात होईल तशी तशी मात्र ह्या रेस्क्यू ऑपरेशनची प्रगती कमी कमी होत जाईल। टायर आणि ट्यूबमध्ये त्याला बसवायला लावलेला आहे। दुसऱ्या बाजूला एक मोठं झाड आहे, या झाडाला हा दोर बांधण्यात आलेला आहे। उंचावर असा हा दोर आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे टायरमध्ये बसण्याच्या सूचना या युवकाला देण्यात आलेल्या आहेत
आणि लवकरच हा टायर ज्या टायरमध्ये बसलेला आहे आणि ज्या टायरला दोर बांधलेला आहे तो दोर या ठिकाणी ओढण्यात येईल असं मात्र या ठिकाणी नक्कीच दिसतं आहे. टायर ट्यूबमध्ये या युवकाला बसवण्यात आलेला आहे, मात्र त्याने अद्याप पोलचा सहारा घेतलेला आहे. जो लोखंडी पोल आहे या पोलने 12 वाजेपासून या युवकाला जीवनदान दिल्याचं आपल्याला दिसतं आहे. 12 वाजेपासून तर तब्बल 7 वाजेपर्यंत आपण बघू शकतात की गेल्या 7 तासापासून हा युवक पाण्यामध्ये उभा आहे. त्याचे प्रांताधिकारी प्रवीण महाजन आणि पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्यामध्ये चर्चा चालू आहे. नेमका आता काय निर्णय होतो आणि आता मात्र अंधार होण्याच्या दिशेकडे वाटचाल सुरू आहे. चर्चा सुरू असली तरी प्रत्यक्ष कृतीचा अभाव थोडासा कमी या ठिकाणी दिसतो आहे. मात्र वेळ खूप कमी आहे. या उजेड असतानाच लवकर काही फटाफट निर्णय घेतले तर नक्कीच यातून काहीतरी चांगला मार्ग निघू शकतो. या ट्रॅक्टरच्या माध्यमातून जनरेटरच्या माध्यमातून आता इथं लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दुसरा पार्ट या ठिकाणी सुरू झालेला आहे. आपण बघू शकतात की पाण्यामधून हा युवक येतो आहे, त्याला ओढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. थोडंसं अंतर, रे बापरे, तरुण या ठिकाणी पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे. सगळे प्रयत्न या ठिकाणी फसलेले आहेत. जनता इकडे तिकडे पळायला सुरुवात झालेली आहे. अतिशय वाईट असं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं आहे. जे घडायला नको होतं तेच या ठिकाणी घडलेलं आहे. सगळ्या प्रकारचे प्रयत्न करूनही रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी अनसक्सेस झालेलं आहे. आपण बघू शकतो की या ठिकाणी मृत्यूचा हंबरडा सुरू झालेला आहे. जर आपण या ठिकाणी एक चित्र जर बघितलं तर अतिशय वाईट परिस्थिती. आता अशी माहिती मिळते आहे की जेव्हा या बंधाऱ्यामधून हा युवक वाहून जाताना आपण बघितलं, आता मात्र अशी माहिती मिळते आहे की या समोर जे एक झाड आपल्याला दिसतं आहे, या झाडामध्ये हा युवक अडकून बसलेला आहे. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी अथक परिश्रम यासाठी घेतलेले आहेत आणि आपण अंधार पडलेला असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी अडचणी येत आहेत. आता आपण बघू शकतात की दोर देण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. हा जो काही पिंपळसे नावाचा जो काही युवक आहे 22-23 वर्षाचा, मच्छिंद्र पिंपळसे याचं नाव आहे. दाद द्यावी लागेल असं नक्की म्हणावं लागेल. एवढ्या 12 वाजेपासून एकाच ठिकाणी उभा होता. सकाळीपासून जेवण केलेलं नव्हतं आणि अशी परिस्थिती असताना आजूबाजूला हजारोंचा मॉब या ठिकाणी दिसतो आहे. मात्र असं असताना सुद्धा जेव्हा या बंधाऱ्यावरून तो वाहून आला, रडारड सुरू झालेली होती. अश्रू ढाळायला सुरुवात झाल्याचं आपण बघितलं होतं. मात्र दुसरीकडे हा युवक पोहणारा असल्यामुळे, पट्टीचा पोहणारा असल्यामुळे तो अचानक त्याला हे झाड दिसलं आणि या झाडाचा त्याने आसरा घेतलेला आहे आणि या झाडामध्ये तो आता अडकलेला आहे. शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत. झाड थोडंसं मोठं असल्यामुळे नक्कीच या युवकाला या झाडाची मोठी मदत झालेली आहे. आता हा दोर पोचलेला आहे, त्याच्या हातात जाईल की नाही हे मात्र सांगता येणार नाही. हा दोर आता देण्यात आलेला आहे. हा दोर आता त्याने कमरेला बांधावं अशा सूचना त्याला देण्यात येत आहेत. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, अतिशय निर्णायक भूमिका घेणारा पोलीस निरीक्षक मी आतापर्यंत बघितलेला आहे. अतिशय मोठी घटना या ठिकाणी आपण बघत आहात. मोठ्या घटनेचे आपण साक्षीदार होता आहात. जवळपास सायंकाळचे 7:20 झालेले आहेत आणि अतिशय 15-20 मिनिटांमध्ये संपूर्ण काळोख या ठिकाणी पडेल असं काहीसं चित्र आहे. पाण्याचा जोर या ठिकाणी वाढल्याचं दिसतं आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रवाहामधून देखील सुद्धा मोठी हिंमत, या हिमतेची नक्कीच दाद द्यावी लागेल. अशी हिंमत कदाचित आजपर्यंत या बागलांमध्ये कोणी बघितली नसेल. एवढ्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहामध्ये देखील एक झाड दिसतं काय, त्या झाडाचा सहारा घेतला जातो काय आणि हा युवक या झाडामध्ये वरती जाऊन बसतो काय. अंधार पडायला सुरुवात झालेली आहे. दुसरीकडे मात्र समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर एक कोणी सद्गृहस्थ असतील, त्यांच्याकडे बॅटरी आहे आणि त्यांनी मात्र या बॅटरीचा पुरेपूर मदत या ठिकाणी दिलेली आहे. एक दोर त्याच्याजवळ आता देण्यात आलेला होता. त्या दोरच्या माध्यमातून दुसरा दोर आता देण्यात येतो आहे. त्याने हा दोर कमरेला बांधावेत असं त्याला सांगण्यात आलेलं आहे. आता बघूया पुढे काय होतं ते. हा युवक या ठिकाणी आपल्याला येताना दिसतो आहे. अतिशय सुंदर असं चित्र या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे आणि हा पिंपळसेना या ठिकाणी सुखरूप बाहेर आलेला आहे. आपण बघू शकतात की पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी जे प्रयत्न केलेले आहेत, हे प्रयत्न सक्सेस झालेले आहेत.
मच्छिंद्र पिंपळसे नावाचा युवक अतिशय सुरक्षित या ठिकाणी बाहेर आल्याचं आपल्याला दिसलेलं आहे. पोलीस निरीक्षक देसलेंनी जे प्रयत्न केलेले आहेत हे प्रयत्न नक्कीच वाखाणण्यासारखे होते. पहिला असा पोलीस निरीक्षक आपण बघितला असेल, वासुदेव देसले हा युवक या ठिकाणी वाचलेला आहे. वासुदेव देसले यांनी अतिशय सुंदर काम या ठिकाणी केलेलं आहे. वासुदेव देसले खरं तर या युवकाच्या हिमतीला दाद दिली पाहिजे